नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? प्लांटिंग सिस्टीम फॉलोड फॉर प्लांटिंग ऑफ फ्रूट क्रॉप. जे काही फ्रूट क्रॉप असेल त्यांना प्लांटिंग करण्यासाठी कोणकोणत्या अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत किंवा त्याचा लेआउट कसा असतो, ठीक आहे, ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बऱ्याच वेळा बरेच क्वेश्चन या टॉपिकवर आलेले आहेत, त्यामुळं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. पूर्ण बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. परत परत बघा, समजलं नाही तर. ठीक आहे, तर सुरुवात करू. बघा, जनरली प्लांटिंग सिस्टीम कोणकोणत्या आहेत क्रॉपच्या? प्लांटिंग सिस्टीम फॉलोड फॉर प्लांटिंग ऑफ फ्रूट क्रॉप. पहिली तुमची स्क्वेअर सिस्टीम. पहिली कोणती आहे? स्क्वेअर सिस्टीम. त्यानंतर आहे रेक्टँग्युलर सिस्टीम. त्यानंतर आहे ट्रँग्युलर सिस्टीम. त्यानंतर आहे हेक्झॅगोनल सिस्टीम. त्यानंतर आहे क्विन्कक सिस्टीम आणि शेवटची कंटूर सिस्टीम. ठीक आहे, या सगळ्या तुमच्या काय आहे? प्लांटिंग ऑफ फ्रूट क्रॉपच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्या आता वन बाय वन आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत किंवा त्याचा लेआउट वगैरे सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे, बघा, सर्वात पहिली मेथड आपली स्क्वेअर सिस्टीम. स्क्वेअर सिस्टीम बघा काय असतं याच्यामध्ये. डायग्राम बघा साईडला, लेआउट दिसतंय तुम्हाला. वाचणार तर आहेच आपण, पण डायग्राम पण बघा. हे पूर्ण एक फील्ड आहे. हे चौकोनी दिसतंय, पूर्ण एक काय फील्ड आहे. ठीक आहे, आणि या फील्डमध्ये आपण फ्रूट क्रॉप जर लावायचे कोणत्या मेथडनी? स्क्वेअर मेथडनी. तर हे फील्डमध्ये पूर्ण काय केलेलं असतं? हे स्क्वेअरमध्ये पूर्ण फील्ड डिवाइड केलेलं असतं. आणि हे जे ग्रीन ग्रीन दिसत आहेत तुम्हाला, ग्रीनिश टाईप, ठीक आहे, हे जे दिसतं मी जे गोल करतोय, हे काय आहे? हे या ठिकाणी केलेली प्लांटिंग आहे. क्रॉपची काय केलेली? प्लांटिंग आहे. फ्रूट क्रॉप काय केलेले? प्लांट केलेले आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने प्लांट केलेले आहेत की बघा, एक स्क्वेअर तयार होतो इथं असा. साईडला पण बघा, एक स्क्वेअर तयार होतो. स्क्वेअर तयार होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे काय केलेलं आहे? प्लांट केलेलं आहे. ठीक आहे, बघा, पहिलं काय? सिम्पलेस्ट सिस्टीम ऑफ फ्रूट प्लांटिंग. सगळ्यात सिम्पल तुम्हाला विचारले तर स्क्वेअर सिस्टीम आहे. त्यानंतर प्लॉट इज डिवायडेड इंटू स्क्वेअर. सांगितलं तुम्हाला, स्क्वेअरमध्ये डिवाइड केलेले असतात प्लॉट. नंतर अ ट्री इज प्लांटेड ॲट इच स्क्वेअर. ठीक आहे, प्लांटेड ॲट इच स्क्वेअर. एका स्क्वेअरमध्ये बघा, कॉर्नरवर त्याच्या काय केलं जातं? प्लांट केलं जातं. त्यानंतर याची खासियत काय आहे? इंटरकल्चरल जे ऑपरेशन आहे बघा, या साईडला सुद्धा इंटरकल्चरल ऑपरेशन व्यवस्थित होतील आणि या साईडला सुद्धा, म्हणजे दोन्ही साईडला इंटरकल्चरल ऑपरेशन जे काय आहे ते पॉसिबल आहे. बघा, इन दिस सिस्टीम प्लांटिंग सिस्टीम ऑफ प्लांटिंग इंटरकल्चरल ऑपरेशन कॅन बी डन इन अ बोथ डायरेक्शन ॲज ट्री ॲट इक्वल डिस्टन्स रो अँड प्लांट. ठीक आहे, रो मध्ये सुद्धा ट्री जे असतील, झाडं जे असतील, ते इक्वल डिस्टन्सला आहे. आणि कॉलम मध्ये सुद्धा किंवा प्लांट टू प्लांट मध्ये पण डिस्टन्स सारखा आहे आणि रो टू रो मध्ये पण डिस्टन्स सारखा आहे. त्याच्यामुळं दोन्ही साईडला काय इंटरकल्चरल ऑपरेशन पॉसिबल आहे. ठीक आहे, त्यानंतर फॅसिलेट टेकिंग ऑफ इंटरक्रॉप. तुम्ही या दोन झाडांच्या मध्ये जी स्पेस याच्यामध्ये इंटरक्रॉप सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर वाईडली अडॉप्टेड मेथड. ठीक आहे, सर्वात जास्त अडॉप्ट केलेली मेथड आहे किंवा अडॉप्टेड मेथड आहे. ठीक आहे, सिम्पल मेथड आहे. ठीक आहे, समजले असेल. स्क्वेअर सिस्टीम ऑफ प्लांटिंग. ठीक आहे, त्यानंतर बघा तुमची नेक्स्ट मेथड आहे रेक्टेंगुलर सिस्टीम. ठीक आहे, रेक्टेंगुलर सिस्टीम. आता पहिले काय होती? स्क्वेअर सिस्टीम होती, आता रेक्टेंगुलर. म्हणजे फील्ड कसं डिवाइड होणार आहे? रेक्टेंगल मध्ये डिवाइड होणार आहे. बघा, हे रेक्टेंगल तयार झालं इथं. रेक्टेंगल तयार झाला. आयत आपण त्याला म्हणतो. पहिला चौरस होता, मराठीत सांगायचं झालं. आता हा आयत आहे. ठीक आहे, बघा, प्लॉट इज डिवायडेड इंटू रेक्टेंगुलर अँड ट्री आर प्लांटेड ॲट फोर कॉर्नर ऑफ द रेक्टेंगल इन अ स्ट्रेट रो रनिंग ॲट राईट अँगल. ठीक आहे, बघा काय केलेलं आहे. हे जे रेक्टेंगुलर फील्ड तयार केलेलं आहे, वेगवेगळे रेक्टेंगल तयार केले आणि त्याच्या कॉर्नरला काय केले? ट्री प्लांट केले. ठीक आहे, नंतर रेक्टेंगुलर सिस्टीम अलाव मोर प्लांट फॉर प्लांटिंग इन रो कीपिंग द मोर स्पेस. ठीक आहे, आणि मोर प्लांट अकोमोडेट ॲज कम्पेअर टू द स्क्वेअर सिस्टीम. स्क्वेअर सिस्टीमचा विचार केला तर त्याच्या स्क्वेअर सिस्टीमपेक्षा याच्यामध्ये जास्त प्लांट अकोमोडेट होतात. ठीक आहे, अशी तुमची काय आहे? रेक्टेंगुलर सिस्टीम आहे. ठीक आहे, काही समजून सांगायचं जास्त नाही याच्यामध्ये, नावातच आहे आणि डायग्राम असल्यामुळं लगेच ते क्लिअरही होतं. त्याच्यानंतर बघा ट्रँग्युलर सिस्टीम. ट्रँग्युलर सिस्टीम महत्वाची, समजून घ्या. बघा,
अ ट्रँग्युलर सिस्टीम इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ आयसोलॅटरल ट्रँगल. आयसोलॅटरल ट्रँगल काय असतो रे, की ज्याच्या दोन बाजू सारख्या असतात, सारख्या लांबीच्या असतात. तीन नाही बरं का, दोन. सपोज ही बाजू आणि ही बाजू, ह्याच्या दोन बाजू आहे, ह्या सारख्या लांबीच्या आहेत. दोन बाजू काय असतात, साईडच्या सारख्या लांबीच्या असतात. त्याला म्हणतात आयसोलॅटरल ट्रँगल. म्हणजे ट्रँग्युलर सिस्टीम इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ आयसोलॅटरल ट्रँगल. अ ट्री इज प्लांटेड ऑन कॉर्नर ऑफ इच अँगल. बघा, ही बाजू आहे आणि ही बाजू आहे, हे दोन्हीची बाजू काय आहे, दोन्हीची लांबी काय आहे, सारखी असेल. ठीक आहे, ही बाजू असेल, ही बाजू असेल, दोन्हीची लांबी सारखी. ही बाजू असेल, ही बाजू असेल, या दोन्हीची लांबी सारखी. म्हणजे ते जे असेल ते दोन्ही हे जे सारख्या अंतरावर काय केलेले, क्रॉप प्लांट केलेले आहे. ठीक आहे, आणि आयसोलॅटरल ट्रँगल या प्रिन्सिपलवर ते आहे. ठीक आहे, आणि एक ट्रँगल तयार झाला बघा. ट्रँगल म्हणून ही काय म्हणलं, ट्रँग्युलर सिस्टीम. पण ट्रँगल कोणता आहे, आयसोलॅटरल ट्रँगल आहे. बघा, हे ट्रँगल तयार झाला. अशा पद्धतीने काय केलं जातं, तिथं प्लांटिंग केली जाते. ठीक आहे, त्याला म्हणतात ट्रँग्युलर सिस्टीम. आता बघा, when compared to the square system, each tree occupy more area and hence accommodate few trees per hectare than square system. हे महत्वाचं आहे. बघा, रेक्टँग्युलर सिस्टीम मध्ये काय म्हटलं होतं आपण, रेक्टँग्युलर सिस्टीम मध्ये स्क्वेअर सिस्टीम पेक्षा जास्त प्लांट बसतात. पण ट्रँग्युलर सिस्टीम मध्ये काय बसतात, कमी बसतात स्क्वेअर सिस्टीमच्या. ठीक आहे, कारण की जास्त जागा काय केली जाते, आठवली जाते. ठीक आहे, कमी प्लांट इथं बसणार आहे. ठीक आहे, त्यानंतरची सिस्टीम बघा, हेक्झॅगोनल सिस्टीम असेल. त्यानंतर इक्विलॅटरल ट्रँगल सिस्टीम. काय काय म्हणतो, काय आहे हेक्झॅगोनल और इक्विलॅटरल ट्रँगल सिस्टीम. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, हायेस्ट नंबर ऑफ प्लांट इन ऑर्चार्ड. सगळ्यात जास्त जर प्लांट बसत असतील तर कोणत्या सिस्टीममध्ये बसतात, तर हेक्झॅगोनल ऑर इक्विलॅटरल ट्रँगल. आता इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे काय, की ज्या ट्रँगलच्या तीनही साईड सारख्या असतात, तिन्ही बाजूच्या साईड ज्या असतात, की तिन्ही बाजू असतात त्या सारख्या लेनच्या असतात. आयसोलॅटरल मध्ये काय होतं, दोन साईड होतात. आता इथं तिन्ही साईड काय आहे, सारख्या आहे. बघा, ट्री इज प्लांटेड ॲट इच कॉर्नर ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल. त्याच्या कॉर्नरला काय केलेलं आहे, प्लेस केलेलं आहे. ठीक आहे, ते जे कॉर्नर आहे त्याच्या कॉर्नरला काय केलेलं आहे, ट्री प्लांट केलेलं आहे. दिस सिस्टीम इज प्रिफेअर वेअर लँड इज कॉस्टली, व्हेरी फर्टाईल, विथ ॲश्युअर्ड इरिगेशन. हे महत्वाचं आहे. ही जर सिस्टीम तुम्हाला फॉलो करायची असेल तर तुमची जमीन चांगली सुपीक पाहिजे, चांगलं पाण्याचा सोर्स पाहिजे, ॲश्युअर्ड इरिगेशन, शाश्वत पाणी पाहिजे. ठीक आहे, बघा नंतर काय, ट्रीज आर इक्विडिस्टन्स फ्रॉम इच अदर अँड 50% मोर ट्री कॅन बी प्लांटेड दॅन स्क्वेअर सिस्टीम. हे महत्वाचं आहे. आणि पहिले सांगितलं, हायेस्ट नंबर ऑफ प्लांट इन ऑर्चार्ड. ऑर्चार्डमध्ये सगळ्यात जास्त प्लांट कोणत्या सिस्टीममध्ये असेल, तर हेक्झॅगोनल किंवा इक्विलॅटरल ट्रँगल सिस्टीम. ठीक आहे, आणि लेआउट इझी नाही हा, नॉट इझी टू लेआउट आणि कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. म्हणजे तुम्हाला जर इंटरकल्चरल ऑपरेशन करायचं असेल तर या साईडनं सुद्धा पॉसिबल होत नाही, या साईडनं सुद्धा पॉसिबल होत नाही. ठीक आहे, थोडंफार कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे नॉट इझी टू लेआउट अँड इंटरकल्चरल ऑपरेशन महत्वाची सिस्टीम आहे. त्या डायग्रामून लगेच तुम्हाला क्लिअर झालेली असेल. आयसोलॅटरल ट्रँगल समजलं, इक्विलॅटरल ट्रँगल समजलं. आयसोलॅटरल ट्रँगल म्हणजे दोन साईड त्याच्या सारख्या असतात, आणि ही जे हेक्झॅगोनल किंवा इक्विलॅटरल ट्रँगल याच्यामध्ये तिन्ही ट्रँगलच्या तिन्ही साईड काय आहे, सारख्या आहे. त्याच्यानंतर डायगोनल ऑल ऑर फिलर ऑर क्विन्कक्स. तीन नावं या सिस्टीमला आहे. डायगोनल म्हणता येतं, किंवा फिलर सिस्टीम म्हणता येईल, किंवा क्वीन सिस्टीम म्हणता येईल. सगळ्यात सोपी मेथड आहे. ठीक आहे, सारखीच आहे, स्क्वेअर सारखीच आहे. स्क्वेअर सारखे सिस्टीम आहे, फक्त काय केलेलं आहे, मध्ये एक शॉर्ट लाईफ म्हणजे ज्याची जी लाईफ सायकल असेल ती खूप कमी आहे, असा एक प्लांट फक्त काय केलेला आहे, मध्ये लावलेला आहे. ठीक आहे, स्क्वेअर सारखीच सगळा लेआउट आहे, फक्त त्याच्यामध्ये सुद्धा एक प्लांट काय लावलेला आहे किंवा फ्रूट क्रॉप लावलेला आहे, व त्याची लाईफ सायकल कशी असणार आहे, शॉर्ट लाईफ असणार आहे. बघा, दिस इज द स्क्वेअर मेथड. स्क्वेअर असे बट विथ वन मोर प्लांट इन द सेंटर ऑफ द स्क्वेअर. एक प्लांट काय केलेलं आहे, फक्त सेंटरमध्ये स्क्वेअरच्या प्लेस केलेला आहे. दिस ट्री इज शॉर्ट लाईफ नोन ॲज फिलर. हा जो मधला जो ट्री आहे हा शॉर्ट लाईफ असतो, त्याची लाईफ सायकल कमी असते. ठीक आहे, याला काय म्हणतात, फिलर म्हणतात. म्हणून या सिस्टीमचं नाव सुद्धा काय दिलेलं आहे, फिलर सिस्टीम दिलेलं आहे. फिलर म्हणतात. हे पण ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो, की जो मधला जो प्लांट असतो, शॉर्ट लाईफ प्लांट असतो,
ठीक आहे. त्याला काय म्हणतात, तर तो आहे तुमचा फिलर. ठीक आहे. ही होती तुमची फिलर सिस्टीम. सोपी एकदम, याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही. स्क्वेअर सिस्टीम सारखीच आहे, स्क्वेअरच म्हटलं जातं. फक्त काय आहे, मध्ये एक क्रॉप आहे जो की कसा आहे, शॉर्ट लाईव्ह आहे. आणि तुमची आता शेवटची आणि महत्वाची कंटूर सिस्टीम ऑफ प्लांटिंग काय असेल, तर उताराची जमीन असेल, स्लोपी लँड असेल, ठीक आहे, स्लोपी लँड असेल, हिली एरिया असेल, अशा ठिकाणी ही सिस्टीम फॉलो केली जाते. की ज्या ठिकाणी बघा सॉईल इरोजनचा प्रॉब्लेम असेल, त्यानंतर इरिगेशन ऑफ द ऑर्चार्ड इज नॉट पॉसिबल, इरिगेशन पॉसिबल नसेल, असे वेगवेगळेचे प्रॉब्लेम असतील, त्या ठिकाणी काय मोस्टली हिली एरिया लक्षात ठेवायचं. हा शब्द लक्षात ठेवायचा, हिली एरिया, हिल्सवर फॉलो केला तो, टेकडीचा भाग असेल, उताराचा स्लोपी लँड असेल, या ठिकाणी ही कंटूर सिस्टीम फॉलो केली जाते बघा. फॉलोड ऑन हिल्स वेअर द लँड इज अनडुलेटेड अँड सॉइल इरोजन इज अ कॉमन. ठीक आहे. द मेन पर्पज ऑफ दिस सिस्टीम टू मिनिमाइज द लँड इरोजन अँड टू कन्झर्व द सॉइल मॉइश्चर सो ॲज टू मेक द स्लोप फिट फॉर ग्रोईंग फ्रूट क्रॉप्स अँड प्लांटेशन क्रॉप्स. ठीक आहे. कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे. काय आहे, समजा हा हिली एरिया आहे, स्लोपी लँड आहे, तर काय होतं, या ठिकाणी पाऊस जो पडतो, तर तो पावसाचं पाणी काय होतं, या ठिकाणी असं वाहत जातं. ठीक आहे, या दिशेने, कारण की या दिशेने काय उतार आहे. मग या उताराच्या आडव्या दिशेने काय केलं जातं, या फ्रूट क्रॉपचं कल्टिवेशन केलं जातं. जेणेकरून काय होईल, काही प्रमाणात पाणीचं जी व्हेलॉसिटी आहे ती कमी होईल, पाणी अडवलं जाईल, पाणी जिरवलं जाईल, आणि पाण्यासोबत माती जी वाहून जाणार आहे ती सुद्धा अडवली जाईल. म्हणजे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन एक प्रकारे या ठिकाणी या सिस्टीममध्ये होत असतं. ठीक आहे. ही झाली तुमची कंटूर सिस्टीम. अशा या सिस्टीम होत्या वेगवेगळ्या प्लांटिंग सिस्टीम्स ऑफ फ्रूट क्रॉप होत्या. समजल्याच असतील तुम्हाला, नसतील समजल्या तर परत एकदा लेक्चर बघा. ठीक आहे. परत एकदा लेक्चर बघा, खूप क्वेश्चन यावर आलेले आहेत. ठीक आहे. असेच नवनवीन जे व्हिडिओ असतील आपल्या चॅनलवर येतच राहणार आहेत. ठीक आहे. शॉर्ट व्हिडिओ बट एक्झाम ओरिएंटेड टू द पॉईंट व्हिडिओज आपल्या असतात. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही या ॲक्टिव्हिटीबद्दल सांगा, आणि चॅनलला शेअर करा. थँक्यू.